हाय मित्रांनो, यार महाराष्ट्रात अशी अवस्था आहे की मराठी चित्रपटांनाच स्क्रीन नाही तर मी काय करू शकतो. आय मीन टू से की खूप जण मला विचारत होते की मिशन अयोध्या चित्रपटाविषयी रिव्ह्यू नक्की करा. आपण ट्रेलरविषयी रिव्ह्यू केलेला तुम्हाला लक्षात असेल. यार एकदम ऑनेस्टली सांगू तर यार मी पूर्ण बुक माय शो हो किंवा ऑलमोस्ट 8 थिएटर्स आमच्या जवळपासचे पूर्ण सिटीमधले चेक केले. अरे एकच शो आहे याचा, तो पण ट्यूजडे संध्याकाळी 7:30 वाजताचा आय थिंक. आणि बाकी एक पण ओव्हरऑल शो नाही. मी माझा एक्सपिरियन्स, मला वेळ मिळाला तर नक्की सांगेल की कसा होता हा चित्रपट, पण बाकी ऑलमोस्ट नाही आहे कुठेच. म्हणजे बाकी चित्रपटांचे शोज आहेत बट या मूवीचा शो कुठेच नाही आहे. आणि मला खूप कमेंट्स आलेल्या, इवन इंस्टाग्रामवर पण आलेल्या या चित्रपटाविषयी. कारण ट्रेलर आपण रिव्ह्यू केलेला तेव्हा एक्सायटेड होते खूप जण. ॲक्च्युली मी पण होतो. मला फक्त याचे 2 क्रिटिक रिव्ह्यू मुंबईचे मिळालेत. ॲटलिस्ट मग मी विचार केला की तुमच्यासोबत क्रिटिक्स रिव्ह्यू तरी शेअर करू. क्रिटिक्स रिव्ह्यूज खूप चांगले आले. एकाने 3.5 रेटिंग दिल्या आहेत, एकाने 3 रेटिंग दिल्या. म्हणजे इट्स लाईक फक्त त्यातल्या त्या दोघांनी एक सांगितलं आहे की याचं रायटिंग थोडं बेटर वेमध्ये पाहिजे होतं. बजेट इश्यू पण असणार आहे या चित्रपटात खूप जास्त, कारण त्याचमुळे कदाचित असं बोललं जातं की खूप कमी ठिकाणी हा चित्रपट रिलीज झालेला आहे. तर त्यांनी पण, आणि 2-3 जण जे आहेत, जे ओळखीचे क्रिटिक आहेत मराठीमध्ये माझे, ते पण म्हणले की हा सिरियसली खूप ठिकाणी नाही, ऑलमोस्ट नाहीच रिलीज झाला आहे बऱ्याच ठिकाणी. तर हा एक इश्यू आहे या चित्रपटाचा. आता बघू, मंगळवारी संध्याकाळी मी माझा ओपिनियन द्यायचा प्रयत्न करेल, पण यार खूप कमी चान्स आहे. मग एक तर और टाईम आहे, बघूया. बाकी रिव्ह्यूज रेटिंग्स चांगले आले. जे रिकमेंड करायला म्हणत होते यार, ट्रस्टवर्दी रिव्ह्यूज जे वाचून मी सांगू शकतो की ज्यांनी रेटिंग दिले ते बायस नाही आहे. तुम्ही बघू शकता फिल्म.